मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करून तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 22 फेब्रुवारी गुरुपुष्प अमृत योगावर सोने खरेदी केले नाही तरी चालेल, पण सोन्यापेक्षा घेऊन या ही एक अमूल्य वस्तू. दरिद्री गरिबी दूर होईल. हो मित्रांनो, येत्या 22 फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी उद्या या दिवशी आलेला आहे गुरुपुष्प अमृत योग. जेव्हा पुष्प नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्प अमृत योग जो आहे तर हा तयार होत असतो. हा गुरुपुष्प अमृत योग असणारा जो दिवस असतो तर हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की आपण गुरुपुष्प अमृत योगामध्ये काही खरेदी केली, जसे की सोनं किंवा इतर संपत्ती आपण जर खरेदी केली तर ही कायम आपल्याकडे टिकून राहते. ती आपल्याला मोडायची किंवा विकायची कधीही गरज पडत नाही. त्यात कोणतीही कमी आपल्याला येत नाही. तरी संपत्ती जर आपण खरेदी केली तर ती संपत्तीमध्ये जास्तीत जास्त वाढ होते, परंतु कमी होत नाही असं मानलं जाते. त्यामुळे गुरुपुष्प योगामध्ये लोक सोनं खरेदी करतात, त्याचबरोबर चांदी खरेदी करतात. घर किंवा इतर संपत्तीसुद्धा ह्या दिवशी खरेदी करत असतात, जेणेकरून ती संपत्ती आपल्याकडे कायम राहील. या दिवशी कोणत्याही काम करा ते यशस्वी होतं. म्हणून या दिवशी अनेक जण महत्त्वाचे कामसुद्धा पूर्ण करतात असतात, जसं की कोर्ट कचऱ्याचे काम असेल, जमिनीबद्दलची काही कामं असेल तर ती सुद्धा या दिवशी केली जातात आणि त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळत असते असं सुद्धा म्हटलं जाते. तर पहा, सर्वांकडेच पैसे असेल किंवा सर्वांनाच सोनं चांदी घर बंगला गाडी या वस्तू खरेदी करणे शक्य नसते. तर अशा वेळी तुम्ही सोनं खरेदी नाही केलं तरी सुद्धा चालेल, परंतु सोन्यापेक्षाही मूल्यवान तुम्हाला काही वस्तू सांगणार आहेत, त्या तुम्हाला घरी खरेदी करून आणायचे आहेत. ह्या वस्तू जर तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणल्या तर आपलं घरातल्या दरिद्र आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते. आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते. माता लक्ष्मी ही कधीही आपलं घर सोडून जात नाही. कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला गुरु पुष्प अमृत योगावरती म्हणजे या गुरुवारच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत, याबद्दल आपण संपूर्ण माहिती तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहात. तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर खरोखर स्वामी भक्त असणार आणि तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका. तर मित्रांनो पहा, गुरुपुष्प अमृत योग जेव्हा असतो त्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मी, धनाचे देवता म्हणजे कुबेर देवता, त्यांच्याबरोबर गुरुवारी हे पुष्प नक्षत्र आलेले असतात. यामुळे भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे. त्या दिवशी आपल्याला देवतांना प्रसन्न करून घ्यायचं असते आणि काही उपायसुद्धा या दिवशी आपल्याला करायचे असतात. तर बघा, आता ज्यांचं सोनं चांदी खरेदी करणे शक्य आहे तर मित्रांनो त्यांनी थोडं तरी गुंजभर सोनं का होईना नक्की घरी खरेदी करू आणा. खूप शुभ मानलं जाते, परंतु सर्वांनाच सोनं खरेदी चांदी खरेदी करणे शक्य नसते. अशा वेळी अशा लोकांनी कोणत्या वस्तू खरेदी करून आणायचे आहेत हे तुम्हाला आता सांगणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हळद जी आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये हळद वापरतो तर ती हळद तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे. तर या दिवशी हळद खरेदी करायचं अतिशय महत्त्व आणि शुभ मानलं जाते. मित्रांनो, हळदीचा संबंध थेट गुरुशी येतो आणि आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा जर मजबूत असेल तर आपल्या प्रत्येक कामात यश मिळत असते. या दिवशी आपण सोन्यासारखी पिवळ सर हळद जर आपल्या घरामध्ये खरेदी करून आणलेत, आपण सोनं खरेदी केलं इतकं पुण्य आपल्याला मिळत असते. ती हळद तुम्ही घरी आणल्यानंतर तिची तुम्हाला पूजा करायची आहे. हळद कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यातली जी हळद आहे तरी तुम्हाला आपण जेव्हा आपल्या देवघरांमध्ये असणारे गाईची मूर्ती असते, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते, माता लक्ष्मीची मूर्ती असते, आपण त्यांना हळदी कुंकू लावतो. तर अशा वेळी ती हळद जी आहे तर ती तुम्हाला देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी वापरायची आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ही हळद वापरू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही श्रीयंत्र भारत शिवलिंग, त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीचा सुद्धा तुम्ही खरेदी करून
आणू शकतात. श्रीयंत्र जास्त हे आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या देवघरांमध्ये असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करत राहते. त्याचबरोबर जी मूर्ती असते ते घरावर कधीही वाईट संकटे, विघ्न, अडचणी या येत नाही. म्हणून जर तुमच्याही देवघरांमध्ये श्रीयंत्र नसेल, त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर हे सुद्धा तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे. त्याचबरोबर पार्थ शिवलिंग जास्त तर हे सुद्धा तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे. कारण बघा, भगवान शंकरचा फोटो किंवा मूर्ती आपण ठेवत नाही, परंतु त्यांचं शिवलिंग असते तर हेच आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो. तर मित्रांनो, हे सुद्धा खरेदी करणं ह्या दिवशी खूप महत्त्व दिलं जाते. त्याचबरोबर या दिवशी तुळस खरेदी करायला सुद्धा खूप महत्त्व दिलं जाते. जर तुमच्या घरी तुळस नसेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी तुळशीची खरेदी करा. तुळस तुमच्या घरी तर तुम्ही खरेदी करून आणली तर म्हणजे तुमच्या घरामध्ये साक्षात तुम्ही माता लक्ष्मीला घेऊन आले इतकं पुण्य तुम्हाला मिळेल. कारण माता तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो आणि त्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आणि त्या घरामध्ये कधीही धन संपत्ती पैसा कमी पडत नाही. तर तुम्ही ही एक वस्तूसुद्धा तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणू शकतात. यानंतर पुढची वस्तू म्हणजे चणा डाळ. हो मित्रांनो, चणा डाळ जी हरभऱ्याची डाळ असते तर ती चणा डाळ सुद्धा या दिवशी खरेदी करायला अतिशय शुभ मानलं जाते. मित्रांनो, ही जी डाळ आहे ही डाळ सुद्धा पिवळसर रंगाची असते. यामुळे सोनं नाही खरेदी करणे शक्य झालं तरीही चालेल, पण अगदी पाव किलो का होईना तुम्हाला ही चणा डाळ आहे तर ही तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे. आणि आणल्यानंतर ना तिला हळदी कुंकू फूल अर्पण करा. आणि ही जी डाळ आहे तर ही डाळ तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नक्कीच वापरू शकतात. यामुळे फक्त आपल्याला घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते. त्याचबरोबर या गुरुपुष्पामृत योगावरती जे गजलक्ष्मी जे पितळेचे हत्ती असतात तर हे सुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात. हे समृद्ध मानलं जाते आणि हे आपल्या घरात राहिले कधीही पैशांची कमतरता आपल्याला भासत नाही आणि सदैव आपल्यावर घरामध्ये सकारात्मकता जी आहे ती टिकून राहते. यामुळे जर तुमच्याही घरी जर गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून पितळीच्या हत्तीची मूर्ती आहे ते तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात. आणि त्याचबरोबर बघा, तुम्हाला नारळसुद्धा या दिवशी खरेदी करून आणायचं आहे. या दिवशी नारळ घरी आणून त्याची आपल्याला स्थापना करायची आहे. आपल्याला देवघरामध्ये तो मंगल कलश आपण स्थापन करतो तर तसा मंगल कलश तुम्हाला स्थापन करून त्याच्यावरती तुम्हाला नारळ ओवाळून ठेवायचं आहे. नारळ हे लक्ष्मीचं रूप मानलं जाते. त्यामुळे व्यवसाय आपलं दुप्पट वेगाने वाढतो. आपल्या घरामध्ये भरभराट होत असते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये मंगल कलश असेल तर त्यावरचं नारळसुद्धा तुम्ही चेंज करू शकतात. तुम्हाला तुमच्या घरामध्ये मंगल कलशची स्थापना करायची असेल तर तो सुद्धा तुम्ही या मूर्तावरती स्थापन करू शकतात. तर अशा पद्धतीने यांच्या गोष्टी आहे तर ह्या आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायचे आहे. मित्रांनो, हे काही त्या वस्तू आहे ज्या खरेदी करणे सुद्धा अतिशय शुभ मानलं जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि सर्वप्रथम तुम्हाला आमचं नोटिफिकेशन येईल. तर मित्रांनो, आणि यामुळे आमचं प्रोत्साहनही वाढेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.